मिस हेमा, प्रेमाची व्याख्या सांगू शकाल तुम्ही? पहिलं प्रेम हे पहिल्या नजरेत जुळतं. डोळ्याने डोळे फिरले की नजर खाली झुकते. हा, आणि पॅन घसरून टाकते. माझी प्रेमाची हीच व्याख्या आहे. प्रेम हे सांगून येत नाही, ते फ्लू सारखं नसतं. ते कसं होतंय सांगता येत नाही. तुमच्या या तासात आम्हाला रोमिओही कळला आणि जुलिएटही कळली. समजायला मग तुका काव्याचे असेच असतात. काव्य हे असंच शिकवायचं असतं आणि समजणाऱ्याने ते समजायचं असतं. मिस हेमा, हेमा लवकर ये ग. मला तुमच्याशी थोडस बोलायचं होतं. हे लेटेस्ट पुस्तक आहे आणि हे तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडेल निश्चित. आणि यात माझे नोट्स पण आहेत. इकडे करू नका, घरी जाऊन मिळा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू हेमा. हॅलो. वेलकम. वेलकम. हो शुअर. हाय रोजा. हाय. माय माय, तू इतकी स्लिम झाली आहेस. रिअली? तुला बरं नव्हतं? नाही नाही, असं नाही, मी डायटिंग करत होते ना. रोजा, प्रोफेसर धोंडनी तुला हे पुस्तक दिले. धोंड. तुझ्यासाठी खास नोट्स लिहिल्या त्यात. खरं? मला द्यायला सांगितलं. ओके, थँक्यू. हा, वेलकम. कशी आली नाही अजून? या बायकांना टायमाचं महत्व केव्हा कळणार आहे पुन्हा? काय येतंय? कसं काय दिसतंय? डोंट डार्लिंग. म्हणजे चष्म्याचा नंबर वाढलो काय तिथे? हेमा एकदम कशी एवढी जाडी झाली एका दिवसात? मला भेटायचं या कल्पनेनं किलोभर मास चढलं तिच्या अंगावर. पैसे माझ्या अंगावर आले गो सांगते सांगते. रोजा तू काय सहज फिरायला आली वाटते? इव्हनिंग वॉक. तुमचं पत्र प्रमाणे आले मी. किती सुंदर पत्र लिहिता हो तुम्ही. नाही हो, कसं शक्य आहे? तुम्हाला मी कसं पत्र लिहीन? हिंमत कुठे एवढी माझी? काय मरायचंय काय मला? लब्बाड. पहिल्याच भेटीनं मी इतकी मनात भरली होती तर मग एवढं कुठलं आलंय माझं मोठं मन? तुम्ही मावाल एवढं, त्यासाठी मला एखादं गोडाऊनच बघायला पाहिजे. इश्या, असं थट्टा करायची ती. तुझी कटली थट्टा? माझीच थट्टा केली देवानं वर बसल्या बसल्या. याच देवानी आपली जोडी जमवली. अरे देवा, कुठेस तू? किती छान जग आहे ना. जीव द्यायला, जीवाला जीव द्यायला. जीव परमेश्वरा. जरा हळू. चुकून गळा दाबला गेला माझा तर प्राण निघून जाईल. एकदम वार थोडा थोडा हो मला. अशी बरी सोडील मी रोमिओला. मी तुझं जुलियट ना हो. तू आणि जुलिएट. जरा हळू बोला. त्या शेक्सपियरने ऐकलं तर पुन्हा थडग्यातून वर येईन आणि मला जाब विचारीन आणि खुश होईल आपली रोमिओ जुलियटचे जोडी पाहून. वाटतंय तुम्हाला मिठी नको.
इतिहासाची पुनरावृत्ती होते. मागे एकदा अब्दुल खानाने शिवाजीला अशीच मिठी मारली होती, पण त्यावेळेला शिवाजीकडे वागणं तरी होती हो. माझ्याजवळ काही नाहीये हो. नको मी नाही कोण ही. अहो तुम्हाला बोलवतात बघा तिकडे. कोणी नाही हो. कुठे गेलं ते? सुटलो एकदा काय म्हणजे फुटून गेली की आमची माझी अशी किती हाय धोंड. धोंड नाही हो. धोंड 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 धोंड. अहो असं पटकन मला धोंड म्हणू नका हो. उगाच दगड मारल्यासारखं वाटतंय. पण मला एक सांगा, तुम्ही हेमा की श्यामा? का? नाही उगाच नाही तर मिसफायर व्हायचं म्हणून म्हणतो. मी हेमा. या बसा. बसू. आंटीचं घर. त्या दिवशी तुम्ही आला नाही. त्या दिवशी अं, अहो तुम्ही ते दिलेलं पुस्तक ना मी लायब्ररीतच विसरले. असे पण त्यामुळे आमच्यावर जमीनदोस्त व्हायची वेळ आली ना. काय झालं? अहो काय झालं काय होत्याचं नव्हतं झालं. अहो तो आमच्या अंगावर आला ना. कोण? बुलडोझर. अहो मरता मरता वाचलो की हो मी. हा म्हणजे रोजा. रोजा. अहो तिनं माझा विनयभंग करायचा प्रयत्न केला. काय सांगताय काय? आय एम एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी मिस्टर धोंड. म्हणजे डोळ्यान उडाले. सॉरी माफ करा. तुमकी उडाली तोंडावर. तुम्ही कशाला सॉरी? एक्स्ट्रीमली. बीच वर भेटलात ना मला की सगळी कसर भरून निघे. मग केव्हा भेटता? आज? आज नको. नको. उद्या 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 हो. संध्याकाळी. हो हो मग कलगुट बीच वर भेटा मला. हो नक्की भेटेन. वाट बघतो मी तुमची. मी भेटाल ना? भेटाल ना? भेटाल ना? किती वेळा सांगायचं तुम्हाला? मग निघू मी. प्लीज. बरं झालं सांगितलं तुम्ही ते. आता बरं वाटलं. प्रिय ज्ञानेश्वरी, प्रिय प्राणेश्वरी, या अथांग हृदयाच्या सागरात तुला मी कसे सामावून घेऊ. या अफाट विश्वातला मी एक बारकासा प्रोफेसर आहे. मी तुझ्यासाठी काय करू शकणार नाही असे तुला वाटते. मी माझं प्रेम शब्दात व्यक्त करू शकत नाही. कसे सांगू तुला. किती वाजले? कमालच आहे हेमाची. प्रोफेसर दोन गरीब आहेत बिचारे. कुणाशी बोलत होता? रिहर्सल करत होतो. तुमच्याशी कसं बोलायचं ते. अहो मग सरळ विचारायचं. आता विचारू. ह्या पोशाखात प्रोफेसरच्या? हाच पोशाख पसंत केला होता की हो तुम्ही आता. मी? होय. माणसाच्या अंगावर पोशाख असला म्हणजे झाला. मला हा पोशाख आवडत नाही. मग कसला पोशाख आवडतो? मला की नाही पुणेरी पोशाख आवडतो. अच्छा. लांब डगला, नंतर लाल काठ्याचं धोतर, छपरी मिशा, पाय पुणेरी जोडे आणि डोक्यावर टिळक छाप पगडी. पूर्वीचे प्रोफेसर हाच पोशाख करत होते. नाही मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलंच आहे. प्यार किया तो डरना क्या, छुप छुप के आहे भरना क्या.
तुम्हाला आवडत असेल तर मी तसा पोशाख करेन हा, केवळ तुमच्यासाठी. माणसाला पोशाखाचं स्वातंत्र्य आहे हा, फक्त जन्माला येताना सोडून. झाले नको मनासारखे. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.